हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर सकाळीच मी आलेले आहे वाडीला, म्हणजे इकडं फार्म हाऊसवरती. आज आहे भावाचा उपवास, म्हणजे नागपंचमीच्या अगोदरचा, म्हणजे आदला दिवस. तर आता आम्ही वारुळाला चाललोय. हे सगळं पूजेचं साहित्य, आणि पप्पा सकाळपासून वारुळ शोधत होते आणि त्यांना शेवटी वारुळ सापडले. तर चाललोय आम्ही, मी आणि आई. तर भावाच्या उपवासाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. भावाचा उपवास का धरला जातो आई, तुम्हाला माहिती आहे का? भावाचा उपवास म्हणजे नागराजा हा आपला भाऊ. हम्म. जसं आपला भाऊ आपलं संरक्षण करतो ना वेळ प्रसंगी, तसं मग नाग हा भाऊ मानायचा आणि त्या दिवशी नागाचा नावाने उपवास धरायचा की जेणेकरून आपल्याला तो संरक्षण देईल. असं अडी अडचणीच्या वेळेस आपण पाहतो लोक किती घाबरतात साप साप म्हणून, पण आपण मी तर आहे ना मळ्यात किती दिवस झाले लोक सांगतात इकडे निघाला होता तिकडे निघाला होता. मी एवढ्या अडचणीत पण काम करते, पण मला आता 7 वर्ष झाले मी इथे शेतात येते, पण अजून कधी त्याने दर्शन दिलेलं नाही. मी म्हणते माझा भैरवनाथ माझं संरक्षण करतोय, त्यामुळे मी बिनधास्त असते एकदम. हो, बरोबर. तर श्रावण महिन्यामध्ये नाग असतील किंवा सर्प असतील त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो, नागपंचमी. कारण तसं पाहिलं तर सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे आपली म्हणजे भारतीय संस्कृती बघा किती छान आहे की आपण बरेच सण असे प्राण्यांची कृतज्ञता म्हणून सुद्धा साजरे करतो. परस्परावलंबन असल्यामुळे, नाही का, शेतकऱ्याचा मित्र आहे सर्प, आणि त्याच्यासाठी आपण त्याला म्हणजे त्याचे पूजन करतो. जसं आपण बैलाचं कसं बैलपोळा वगैरे साजरा करतो बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागपंचमी पण साजरी केली जाते. खूप म्हणजे आपल्या ज्या प्रथा असतील, परंपरा असतील, प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही महत्त्व आहे. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती खरंच खूप छान आहे. आमच्या द्राक्षाच्या शेतातून चाललोय बघा. आता चांगला पाला फुटला आहे ना द्राक्षाला आपल्या. आता ऑक्टोबर पर्यंत पाला चांगलं फुटेल, मग कटिंग खाली बघून पण चालावं लागते बरं का. मी खूप दिवसातून आले, त्या दिवशी आले होते पण काही जास्त ब्लॉग शूट नाही करता आला मला. तर आज म्हटलं चला साडी वगैरे घातलेली तर छान असा ब्लॉग पण शूट करू. आणि निसर्ग पाहायला किती भारी वाटतं ना. आपल्याला शहरामध्ये एवढी हिरवळ दिसत नाही, काही नाही. इथं आलं ना एवढं प्रसन्न वाटतं ना. मोबाईल पण पाहायला वेळ भेटत नाही म्हणजे गरजच पडत नाही. माझं तर दिवसभर मोबाईल पाहायला वेळ नसतो, आणि रात्रीचं बघू म्हटलं तर नेट नसतं. हा, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे इथं, पण तशी मोबाईलची काही एवढी गरज पडतच नाही मुळात. कारण वातावरणच एवढं, आणि शेतात कामं पण असतात. आईंचा त्यांचा दिवस तर दिवसभर शेतात काम करण्यातच जातं. तर सप्ताह बसलेला आहे. हो, सप्ताह बसलेला आहे. कीर्तन वगैरे. उद्या श्रावणी सोमवार आहे आणि नागपंचमी पण आहे. तर उद्या आमची नाश्त्याची पंगत आहे, तर ते पण तुम्हाला उद्या मी दाखवेल. एका हातात मोबाईल, ताट, त्यामुळे थोडा दम लागला. ताट घ्या तुम्ही, हात दुखायला लागला. बाबा माझ्याकडे द्यायचं होतं म्हणून बरं काय रिकामी चालले होते ना, माझ्याकडे द्यायचं होतं. घेते तशी अजून दणगटे. सरांनी कालपासून सरांना सांगितलं की आपल्याला वारुळ शोधा, वारुळाची आपल्याला पूजा करायची. शेतात धरला वारुळ शोधूनच दिले. आमच्या खाली तर शेतातच विहिरी जवळ काही थोडं लांब आहे, पण चला भाऊरायासाठी तेवढं तरी. हो, नागाला आपण म्हणजे सापाला भाऊ मानलं जातं, नाही का, त्यामुळे. आणि भावाचं कर्तव्य असतं बहिणींचं संरक्षण करणं, त्याच्यामुळे बहिणीचं तेवढं कर्तव्य ना त्याची पूजा करणं. हो, बरोबर आहे. मेहंदी काढली होती
आता आज आईंच्या हातावर मेहंदी काढणार आहे. कोण घेऊन आले दर्शनाला मला काढते, पण मी श्रीगोंद्यात नव्हते ना. मला मेहंदी काढली की तिला येतो कंटाळा. आता रात्री एकटीच होती त्यामुळे तिने मेहंदी काढून घेतली. ऍक्च्युली ना काय होतं, मला हातावर जास्त वेळ मेहंदी ठेवायचा ना खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी काही जास्त मेहंदी काढत नाही. कारण काल दुपारीच काढली होती मी, त्याच्यामुळे ती रंगली. ती पण थोडाच वेळ ठेवली होती मी, जास्त काही वेळ ठेवली नव्हती. आता बंद करावं. आता आपल्याला खालू इथं कसं उतरायचं, उतरायला थोडी अडचण आहे. इकडून जागा द्या, इकडं ताट माझ्याकडं. हळूच उतरा. कुठे आहे वारू पप्पा? वारुळ अजून खाली आहे तिकडं. हा तिकडं वारूळ आहे. ह्या पोल पाशी का तिकडं? विहिरीच्या विहिरीच्या तिथं असेल आई, ह्या अलीकडच्या. बर बर बर. विहीर काय तिकडं खाली नाही, विहीर इथं आहे आपली. हा तोच पोल, तोच समोर दिसतोय तो. हळूच उतरा आई. ती काय इथं करायचंय जरा रस्ता. जरा पाय दिसतंय. हात द्या ना त्यांना पप्पा. देते पण ती तू असल्यावर नाही देत, बघ ना. दोघच असले ना चांगले राहते, आणि मी आले का मग मध्यस्थी भेटतो ना, मग लगेच भांडणं चालू करते, आहे की नाही? लगेच भांडण. चला तर इथं आता आम्ही पेरलेली आहे बाजरी. आणि बाजरी हे काय आहे आई? मूग. हे मूग आहे बरं का. तणनाशक मारावं लागेल, खूप गवत झाले. इथं अगोदर भुईमुग होता, आता बाजरी पेरली. कोथिंबीर लई भारी आली. कुठे? ही बघ, ही काय, ही बघ कोथिंबीर. पण ते गवतामुळे दिसत नाही. कोथिंबीर आईने लावली होती, हे बघा. तणनाशकाने मरून जाईल. पण आता आपण काय करू, जाताना उपटून नेऊ. मग थोडी थोडी कोथिंबीर पण उगवली. माझ्या कालपासून लक्षात आले, ती टाकली होती ना पेरताने. हाय नाही, पेरतानेच टाकली होती ना, ती भरपूर असणार. ही काही सगळी कोथिंबीर. दोन पाईप आहे, इथं 2 पाईप आहे, वर 1 पाईप आहे. इथं इथपर्यंत गेलं तरी बरोबर होतं ना, असं आडवं एकर. हा सुकली नाही पण भरायला भरावं लागते. अगं तणनाशक मारायचंय ना त्याच्यामुळे. हे गवती चहा सारखं दिसतंय. पुढे ते नाही ना? नाही नाही, गवत इथे. ते गवत काय आहे बघा बरं, वाज घेऊन. नाही गवत नाही नाही, गवत आहे. गवत आहे, गवत आहे. शेतातून वाट काढत काढत आता चाललोय आम्ही वारुळाकडं. विहिरी पासल्या पोल जवळ म्हणले, हा. पण आपल्याला तिकडचा पण पोल इकडे आहे वाटला. वाटतं. त्यांच्या मागत चला, म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं कुठे. हे बघा, हे पण आहे आई वारुळ. हे बघा वारुळ भेटलंय आम्हाला. काय नाही, तसं अडचण नाही काय, भरपूर वारुळ असतील आपल्या शेतात. नाही नाही, इथं अडचण नाही ना, लई अडचण होती. बघा किती मोठं वारुळ आहे, किती मोठं होल आहे ना.
आपण नागाला भाऊ मानतो. कापूस ट्रेटला पण वारीच नाही. दूध टाकलं का? जवळून घ्या, लवकर लवकर या, लवकर या. फिरवा थोडं. आता झालेली आहे आमची वारुळाची पूजा. वारुळ पण छान भेटलं आणि मस्त अशी पूजा झाली. तर चला भेटूयात नंतर.